नमस्कार मंडळी, वर्षास फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे मिक्स उसळ आणि शेवग्याच्या शेंगा. यासाठी लागणारं साहित्य आहे: 2 कांदे मी कापून घेतलेत बारीक, 1 टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट घेतला बारीक करून, तेल आणि मीठ. यासाठी लागणारे मसाले आहेत: हळद पावडर, लाल मिरची पावडर, सुक्या धण्याची पावडर, जिरा आणि मोहरी. इथे मी मोड आलेली मिक्स उसळ घेतली आहे आणि शेवग्याच्या शेंगा. या मोड आलेल्या उसळीमध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न, पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते. मोड आलेली उसळ हे पोषणचे पॉवर हाऊस आहे. शेवग्यामध्ये जीवनसत्व, खनिजे, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि यामध्ये फायबरचे प्रमाणही भरपूर असते. आता आपण तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाले. आता यामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडल्यावरती त्यामध्ये जिरा घालून घ्यायचा. आता यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊ. कढीपत्ता चांगला होऊ द्यायचा. कांदा तेलामध्ये पूर्ण परतवून घ्यायचा. कांदा चांगला परतलाय. आता अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची. आता टोमॅटो घालून घ्यायचा. आता यामध्ये कोथिंबीर घालायची. हे पूर्ण मिक्स करून टोमॅटो शिजेपर्यंत परतवायचं. टोमॅटो शिजलाय. आता यामध्ये मीठ घालायचं. आता यामध्ये 1 टीस्पून हळद घालायची. लाल मिरची पावडर 2 टीस्पून घालायची. ही एव्हरेस्टची तिखा लाल मिरची पावडर आहे आणि टेस्ट आणि कलर खूप छान येतो. सुका धण्याची पावडर, घरचा घरगुती मसाला पण वापरू शकता. गरम मसाला असेल तर तोही घालू शकता. हे पूर्ण मिक्स करून परतवून घ्यायचं. मसाला आता छान परतलाय. आता यामध्ये धुतलेली उसळ घालून घ्यायची. आता ही उसळ या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची. ही उसळ छान परतली. आता यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या. शेंगाही मिक्स करून परतवून घ्यायच्या. आता हे 5 मिनटं चांगलं परतलंय. आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. हे पूर्ण चांगलं परतल्यावरती आता यामध्ये पाणी घालायचं. हे 5 मिनटं गॅस फास्ट करून चांगलं उकळल्यावरती गॅस स्लो करायचा. आता उसळीला चांगली उकळी आली आहे. आता गॅस स्लो करून झाकून ठेवायचं. 20 ते 25 मिनटानंतर तयार आहे आपली उसळ. अशा पद्धतीने नक्की बनवून पहा उसळ आणि शेवग्याचं कालवण. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.